भीमाशंकर कारखान्यावर इथं आल्यानंतर एखादा शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी किंवा तालुक्यातून एखादा नागरिक आला तर पाणी चहा देणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्या पद्धतीनं आपण त्याचा आदरातिथ्य करतो। परंतु इथं पूर्ण खानावळी चालू झाल्या किंवा अवास्तव काहीतरी खर्च चालू झालेला आहे हे म्हणणं 100% चुकीचं आहे आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीचं काही गोष्टी घडत नाहीत। आता एखादा लांबून शेतकरी आला, बाकीचं कोणी आलं तर त्याचं आदरातिथ्य करणं हे आपलं काम आहे। परंतु नुसतं खानावळी चालू झाल्यात हे म्हणणं तितकं तथ्य नाही। एखादी गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवावी। इथं रजिस्टर आहे, इथं ज्यावेळेस असं वाटत असेल तर त्यांनी अचानकपणाने कधीतरी येऊन पाहावं। आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो की इथं कारखान्यामध्ये कार्यरत असलेले जे अधिकारी आहेत ते सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी जरी जेवले तर त्यांच्या सुद्धा जेवणाची बिलं ही त्यांच्या पगारातून वसूल केली जातात। ते त्या पद्धतीने पैसे भरतात।